नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कामाच्या ठिकाणी रक्षा म्हणजे जीवन स्वास्थ्य सुरक्षा हे एक अटळ असं वाक्य आहे. पण जर का आपण नीट विचार केला तर ह्यावरनं आपल्या लक्षात येईल की हे वाक्य आपल्याला सांगतं की प्रत्येक कर्मचाऱ्याचं जीवन हे अमूल्य आहे. हे आपण जरी म्हणत असलो तरी आजचं चित्र प्रत्यक्षात खूप वेगळं आहे. कारण आज कर्मचारी म्हटलं की कामाच्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं शोषण हे होतच आहे. आणि त्यातून कर्मचारी जर का महिला असेल तर तिला अनेक अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं ज्याबद्दल ती बोलूही शकत नाही किंवा कुणाला सांगू शकत नाही, कारण विषय असतो कामाचा, नोकरीचा. अशा वेळी महिला म्हणून आपण काय करायला हवं, काय आपले अधिकार आहेत, स्वतःला सुरक्षित आपण कसं ठेवू शकतो, याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर चिन्मय निमखेडकर यांना, ज्या असिस्टंट प्रोफेसर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथे, आणि अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित केल्या गेलेल्या आहे. त्यांना अनेक वेळा बेस्ट स्पीकर म्हणून सुद्धा त्यांचा सन्मान झालेला आहे. मॅडम, खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. धन्यवाद. आणि सुरुवातीलाच मी म्हटलं की महिला कर्मचारी जर का असेल तर आजच्या तारखेत तिला अनेक अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं. अनेक अशा प्रसंग असे येतात की ज्यातून मानसिक त्रास होत असतो, पण त्याला सामोरे जाऊन कामाकरता म्हणून पुढे जावं लागतं. तेव्हा सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि स्वास्थ्य याचं काय महत्त्व आहे? महिला कर्मचाऱ्यांच्याही पहिले मी जनरल आधी सांगेन की कामाच्या ठिकाणी सुरक्षा का बरं महत्त्वाची आहे. मग तो कामगार पुरुष असो किंवा महिला. तुम्ही दिवसाचे 8-10 तास किंवा कधी कधी त्याहून जास्त त्या ठिकाणी तुम्ही इतका वेळ घालवता. ऑलमोस्ट तुमच्या दिवसाचा इतका खूप प्रोडक्टिव्ह वेळ तुम्ही त्या ठिकाणी घालवता. तिथे फक्त फिजिकल सुरक्षा त्याच्यापेक्षा तेही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि मानसिक सुरक्षा. पण मी जिथे काम करते तिकडे मला खूप छान वाटलं पाहिजे. माझे आजूबाजूचे कर्मचारी, माझे सहकर्मचारी, माझे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत माझं छान असं नातं असलं पाहिजे, खेळीमेळीचं. आणि हे दोन्हीकडनं चांगलं आहे. अशा पद्धतीने मला रोज कामावर येण्याची इच्छा होईल, मी खूप प्रोडक्टिव्ह राहीन माझ्या कामामध्ये, आणि त्यांना पण म्हणजे इट्स गुड इन बोथ वेज. त्यांना पण एक असं प्रोडक्टिव्ह कर्मचारी मिळेल. सो एक होस्टाईल असं वातावरण होणार नाही कामाच्या ठिकाणी. सो म्हणून कामाच्या ठिकाणी सुरक्षा ही खूप गरजेची आहे. तर तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे. आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कुठे ना कुठे ही सुप्त इच्छा असते की आपण जिथे दिवसभराचा म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की आयुष्यातला इतक्या महत्वाचा वेळ आपण तिथे घालवतो, तिथे एक हेल्दी कधी 25-25, 30-30 वर्ष तो नोकरी करतो. बरोबर आहे. तर अशा वेळेला हे वातावरण असणं गरजेचं आहे. पण बरेचदा वरिष्ठांकडनं असं म्हटलं जातं की फार खेळीमेळीचं वातावरण म्हणजे मग काम कमी आणि मजा जास्त. तर ह्यावर काय म्हणाल आपण? नाही, उलट असं चुकीचं समज आहे. जर का असं असेल तर खेळीमेळीचं म्हणजे धाक ऑफकोर्स असतोच, पण खेळीमेळीचं वातावरण असेल तर काम करण्याची इच्छा होते, सोबत काम होतं पुढे. आणि मी सगळ्यांच्या वतीने बोलते, मी फक्त एक वर्कमन म्हणून पण वर्कमनच्या हिशोबाने आणि एक एम्प्लॉईच्या हिशोबाने. म्हणजे अगदी जो आपले जे चपराशी असतं क्लास 4 एम्प्लॉईज पासून क्लास 1 एम्प्लॉईज, या सगळ्यांना समोर धरून मी हे बोलते की सगळ्यांकरता सुरक्षित कामाचं ठिकाण असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण सगळेच उदाहरणं घेऊ, नॉट जस्ट चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स, जिथे फॅक्टरीज आहे, जिथे प्रोडक्शन्स होते, जिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे, तिथे इतकी हेवी मशिनरी असते, तिथे त्या लोकांना काम करायचं असतं. कधी कधी केमिकल ॲक्सिडेंट्स होतात, इतक्या रसायनांसोबत तुम्ही संपर्कात येतात तर तुमचे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. जड वस्तू उचलण्यात येतात तर तेव्हा, किंवा मशिनरीमध्ये खूप आपण केसेस बघतो की ॲक्सिडेंट झाले आणि हातपाय गमावले आहेत वर्कमेननी. अगदी मी त्या अशा लोकांपासून क्लास 1 ऑफिसर्सपर्यंत इन जनरल बोलते की फॉर एव्हरीवन हे कामाच्या ठिकाणी मानसिक आणि फिजिकल हॅपीनेस, एक सॅटिस्फॅक्शन असणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून हे असं असायलाच पाहिजे हे बघण्याकरता आपल्याकडे इतके सारे कायदे आले आहेत. म्हणजे आधी खूप ठिकाणी कायद्यांची गरज नव्हती, असं वाटायचं की हे तर आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करता तर मग ह्या सगळ्यांना तुम्हाला कायद्याची काय गरज आहे. पण मग अशा केसेस होत गेल्या की मालक आणि नोकर या नात्याच्या पलीकडे, फॉर्मल नातं सोडून पलीकडे खूप गोष्टी होत गेल्या.
स्पेशली महिला कामगारां म्हणजे आपण म्हणू की प्रोफेशनलिझम सोडून सोडून. पर्सनलवर जायला लागल्यात त्या पर्सनलवरती. गोष्टी कुठेतरी. आणि दे वर रिलेटेड टू प्रोफेशनल थिंग्स. जसं फॉर एक्झाम्पल सगळ्यांना या केसेस माहिती आहे की प्रमोशन करता किंवा काही इन्सेंटिव्ह देण्याकरता इनडिरेक्टली महिलांचं म्हणजे त्यांना नकळत आय वुड से असं कलर्ड रिमार्क्स त्यांच्यावर पास करणं, इनडिरेक्टली त्यांना हरॅस केला गेलं, त्यांचा छळ करण्यात आला. आणि मला इथे सांगायचं की आपण जेव्हा छळ म्हणतो तर तो छळ म्हणजे एकदम असं फिजिकल छळ, मारपीट होते किंवा असं काही असॉल्ट होतोय किंवा सेक्शुअल असॉल्ट होतोय असं नाही. तो इतक्या बेमालूमपणे केला जातो की खूपदा त्या एम्प्लॉईला, त्या वर्कमनला कळतच नाही की आपल्यासोबत काय झालंय आणि ती त्याची विक्टिम बनते. तर या सगळ्याच्या अवेअरनेस करता हे सगळं कळायला हवं सगळ्यांना. म्हणून हे ॲक्च्युली हे लॉज आले ज्यांचं आता खूप स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन त्यांचं आणि जागरूकता त्याची खूप महत्त्वाची आहे. आत्ताच तुम्ही म्हटलं की बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याच्यामुळे कुठेतरी लॉ तयार करावा लागला, तसा त्याची गरज जाणवली. तर तुमच्या अनुभवातनं अशा कुठल्या जोखीम आहेत ज्या तुम्हाला जाणवल्या किंवा तुमच्या अभ्यासातनं आल्या आहे तुमच्यापर्यंत की महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सामोरे जावं लागतं, अशा कुठल्या जास्तीत जास्त प्रमाणातल्या जोखीम तुम्ही सांगू शकाल? तुमचा स्पेसिफिक प्रश्न महिलांबद्दल आहे, मी त्यांच्याबद्दल सांगेनच. पण इन जनरल मला असं वाटतं की महिला असो किंवा पुरुष, एनी जेंडर, सगळ्यांनाच हे लॉज इक्वली ॲप्लिकेबल आहे. काही काही लॉज फक्त महिलांकरतात, पण इन जनरल सेफ्टी प्रिकॉशन, जसं फॉर एक्झाम्पल बातम्यांमध्ये आपण बघतो की कारखान्यांमध्ये सेफ्टी इक्विपमेंट्स नसल्यामुळे, मोठे मोठे कारखाने तर ते वेल इक्विप्ड नव्हते, सेफ्टी इक्विपमेंट्स नव्हते आणि त्याच्यामुळे कामगारांचे ॲक्सिडेंट्स झाले, जे ॲक्सिडेंट्स खूप इझिली अवॉइडेबल होते. बरोबर. तर म्हणून हे लॉज आहेत की जर का तुम्हाला म्हणजे लॉची एक कात्री नसेल तर या सगळ्या गोष्टी टेकन फॉर ग्रँटेड धरल्या जातील की ठीक आहे, येतातच आहे, काम करतातच आहे. पण म्हणून मग तुमच्याकडे फॅक्टरीज ॲक्ट सारखं लॉ आहे, जो मी खूप असं टेक्निकल, मला नाही म्हणजे टेक्निकलमध्ये न जाता मला इन जनरल मी सोप्या शब्दात सांगते की फॅक्टरीज ॲक्ट 1948 नावाचा एक खूप महत्त्वाचा कायदा आहे, जो सगळ्यात जिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे तिथे सेफ्टी इन्स्ट्रुमेंट्स कसे राहायला पाहिजे, जिथे आगीचं काम होतं तिकडे सेफ्टी जॅकेट्स, मशिनरीज सोबत समोर तुम्ही जाताय तर तिकडे तुम्ही युनिफॉर्म घातला पाहिजे, सेफ्टी गिअर घातले पाहिजे, गॉगल्स लावले पाहिजे. महिला कामगारांकरता एक वेगळं त्यांचे अगदी म्हणजे त्यांचे वॉशरूम्स वेगळे पाहिजे आणि त्यांना तुम्ही हेवी मशिनरीजवर नाही पाठवलं पाहिजे. ज्यांना छोटी मुलं आहे तिकडे तर अजिबातच अलाउड नाही आहे. इथून सुरू होतं. आणि मग जो स्पेसिफिक तुमचा प्रश्न आहे की महिलांना काय, तर या सगळ्या फिजिकल रिस्कच्या पलीकडे जाऊन अनफॉर्च्युनेटली महिला सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बळी पडतात, विक्टिम्स होतात. आणि त्या त्यांच्या कलिग्सच्या सहकर्मचारी आहे त्यांच्याकडनं किंवा इवन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं अशा केसेस होतात. आमच्या अनुभवाच्या केसेसपेक्षाही हे लॉज का आले याच्याकरता मी खूप एकदमच एक लँडमार्क केस आहे ज्याच्याबद्दल मला एक डिस्कस करायला आवडेल. एक त्या केसचं नाव आहे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. तर त्याच्यामध्ये भौरी देवी केस तिला म्हणतात. त्या केसमध्ये एक अंगणवाडी सेविका होती आणि म्हणजे वॉज अ सखी, आणि तिचं काम होतं की भारत सरकारचे जे पण काही पॉलिसीज आहे त्या घरी घरी जाऊन समजावून सांगणं. तर तिथे ती राजस्थानमध्ये त्यावेळेला खूपच म्हणजे बालविवाह वगैरे अगदी रॅम्पंटली सुरू होता. तर ती प्रत्येक घरात जाऊन त्यांचं काम होतं की तुम्ही बालविवाह करू नका. एका ठिकाणी एक खूप प्रसिद्ध फॅमिलीमध्ये ती तिकडे गेली होती त्यांच्या घरी आणि त्यांना सांगत होती की बालविवाह कायदा असा आलाय, तो इथे करायला नको, 18 वर्ष वय आहे, तुम्ही करताय तो गुन्हा आहे वगैरे. तर तिला धमकावण्यात आलं. त्यांनी 6 महिन्याच्या मुलीचा, जी नवरी मुलगी होणार होती, 6 महिन्याच्या मुलीचा बालविवाह होणार होता. आणि त्यांनी तिला सांगितलं की हे आमचं फॅमिली कस्टम आहे आणि याच्यात तुम्ही मध्ये पडू नका, आणि तुम्ही पडलात तर तुमच्यासोबत काही चांगलं होणार नाही. तरी पण तिने पोलीस कंप्लेंट केली. तर 2-3 दिवसांनी असं दिसलं की ते पोलीस त्या लग्नात जाऊन तिथला लाडू चिवडा खात होते आणि बाहेर आले. म्हणजे यंत्रणा सुद्धा त्या बाई तिच्या बरोबर नव्हती. आणि ती बाई तिच्या शेतामध्ये जेव्हा काम करत होती तेव्हा तिच्यावरती गँगरेप झालं. आणि मग गँगरेप नंतर मग खूप पुढे चिघळलं ते प्रकरण, कसं तिला यंत्रणेनी पण तिला सपोर्ट नाही केला आणि हे सगळं. तर याच्यावरनं हे पॉश जो ऍक्ट म्हणतो आपण, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट, जो आधी नव्हता तो या केसमुळे आला.
आणि ही केस इतकी, हा ऍक्ट आणि ही केस इतकी महत्वाची आहे की आपल्याला असं वाटतं की वर्क प्लेस म्हणजे फक्त मी जिथे काम करायला जाते 12 ते 6, फक्त तीच माझी वर्क प्लेस आहे. तर या कायद्यानी वर्क प्लेसची जी डेफिनेशन आहे ती खूप वाढवली, की जी बाई अशी घराघरात जाऊन काम करते. फॉर एक्झाम्पल एक सेल्स वुमन आहे, ती कोणाच्या घरी जाऊन काही वस्तू विकते किंवा माहिती द्यायला येतात, पोलिओ ड्रॉप्स द्यायला बायका येतात किंवा अशा अंगणवाडी सेविका असतात ज्या लोकांच्या घरोघरी जाऊन काम करतात. त्या घरात त्या बाईसोबत काही झालं होतं, मग ती याच्यावरनं असा लूप होल शोधून तो माणूस तुटून जाईल का की ये थोडी उसका वर्क प्लेस आहे, ही तर माझ्या घरी आली होती. तर अशा ठिकाणी असे घरं सुद्धा, म्हणजे ती जरुरी नाही की ती ऑफिसमध्येच राहिलंय, ती बाहेर जाऊन काम करत असेल तर ते पण वर्क प्लेस या डेफिनेशन मध्ये येईल. म्हणजे तुम्ही कुठेही काम करत असाल तर ती तुमची वर्क प्लेस आहे. म्हणजे जरुरी नाही तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा एखाद्या ठिकाणी असाल तर ते ठिकाणच, त्याच्या बाहेर जिथेही कुठे तुम्ही कुठे असाल. काम कर. आता काही आजकाल तर म्हणजे आपण बघतो की सगळ्याच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने कामं करतायत. मग ते अगदी लेबर असो किंवा मग कुठल्या कंपनीच्या मोठ्या पोझिशनवरती असो, फील्ड वर्क पण आहे, सगळीकडे महिला आजकाल आहेत. तर मग त्या सगळ्याच ठिकाणी जिथे ती स्वतःचं घर सोडून बाहेर काम करते ते वर्क प्लेस आहे अशी मान्यता येईल. पण आता तुम्ही जे सगळं सांगितलं त्या ह्याच्यातनं की आपण जेव्हा कुठेही नोकरीला जातो किंवा काही कामानिमित्त जातो, तर जसं तुम्ही सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी इक्विपमेंट्स असायला हवे आणि इतर गोष्टी, हे कर्मचारी विचारून नाही शकत किंवा नाही विचारत, असं आपण म्हणू की नाही विचारू शकत पेक्षा विचारतच नाही की माझ्याकरता काय काय सोयी आहेत किंवा मला ही सगळी सेफ्टी जी काही माझी गरज आहे, माझा अधिकार आहे, तो मला मिळणार की नाही मिळणार, मिळतोय किंवा नाही, ह्याचा विचार न करता निदान आपल्या इथे तरी भारतात असं आहे की आपण नोकरी पटकन कशी मिळेल, ती मिळते यातच समाधानी असतो. पण आपण आज जो विषय घेतला आहे की वर्क प्लेसला सेफ सिक्युअर करण्याच्या दृष्टीने काय काय आणखीन करता यायला हवं किंवा काय करायला हवं की जेणेकरून खरंच सगळे कर्मचारी सुरक्षित राहतील. जसं तुम्ही म्हटलं, याच्यामध्ये सॅडली भारताची जी परिस्थिती आहे, नोकरीची गरज आणि खूपदा तर आपण जे सेफ्टी इक्विपमेंट्स वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलतोय ते तर अगदी क्लास 4 एम्प्लॉईज, असं मी ते तर डेली वेजेसवरती अपॉइंटेड असतात. तर त्याला ते रोजचं म्हणजे मला 2 वेळचं खायला मिळत आहे हे त्याच्याकरता महत्वाचं असतं की ठीक आहे मी काम करून घेईन, मला ते नको, आणि म्हणून त्याचं रिस्क घ्यायला तयार असतात. तर मला असं खूप वाटतं की त्या अवेअरनेस, जागरूकता याच्याकरता खूप महत्वाची आहे. मग ठीक आहे, बोलणं खूप सोपं आहे आज मला हे सगळं, पण तो माणूस जिकडे अशा एकदम तळागाळात जाऊन काम करतोय तो कुठे बघेल हे सगळं की मला काय मिळतंय आणि काय नाही, त्याला समोर त्याला जेवायचं आहे 2 वेळेचं, तर तो काय करेल. तर याच्याकरता मला असं वाटतं की सगळे जे एम्प्लॉयर आहेत, जे मालक आहेत, त्या व्यवस्थापनाचे वरिष्ठ आहेत, त्यांनी कुठेतरी आपण म्हणतो ना ह्युमॅनिटेरियन अप्रोच, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन की मी एक मालक आहे, हा माझा एम्प्लॉई आहे, याच्याही पलीकडे जाऊन की तो तर अशिक्षित आहे, त्याला नाही माहिती, त्याला साधं काही तुला कुठनं लॉज आणि कुठनं हे करणार आहे. तर त्या मालकांनी कुठेतरी एक ह्युमॅनिटेरियन अप्रोच ठेवायला पाहिजे की त्याला नाही आहे ना अवेअर, त्याला नाही माहिती आहे, पण आय विल मेक शुअर की मी हे सगळं त्याला उपलब्ध करून देईन. आणि कायदेसुद्धा हे एन्श्योर करतात, जसं फॅक्टरीज ॲक्ट आणि तर नवीन लेबर लॉज आले आहेत, सो जो हेल्थ आणि सेफ्टी कोड आहे त्याच्यात ते द लॉज एन्श्योर की हे सगळं प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे, जिथे डेंजरस मशिनरी आहे, तिथे हे सगळं बरोबर होत आहे की नाही. तर आणि त्यांचे फॅक्टरी इन्स्पेक्टर्स असतात, तर ते विशिष्ट कालावधीनंतर त्यांचं इन्स्पेक्शन होतं त्या फॅक्टरीजमध्ये, जिथे केमिकल्सला यूज केलं जातं किंवा हजार्डस मशिनरी आहे, अशा ठिकाणी ते इन्स्पेक्टर्स येऊन चेक करतात. ते मॅन्डेटरी आहे, ते कंपल्सरी आहे. आणि जसं आता आपण हे बोलतो, हे अवेअरनेस जसं होत आहे तसं तिकडे पण अवेअरनेस व्हायला पाहिजे लोकांना. तो एम्प्लॉई तिकडे येतोय काम करायला, त्याला त्याच्या अधिकारांची माहिती दिली पाहिजे. आणि माहिती दिली पाहिजे म्हणजे फक्त असं तोंडी माहिती म्हणून नाही, तर जसं आपण म्हणतो की अगदी जिथे कॉन्स्पिक्युअस प्लेसेसवरती की येता जाता त्याला दिसेल डोळ्यांनी, तो आपल्या फॅक्टरीची अशी जागा जिथे तो तिथे नेहमी सतत तिकडे आहे. फॉर एक्झाम्पल त्याचं कॅन्टीन किंवा त्याचं पंच इन अँड पंच आउट जिथे आहे तिथे, अशा ठिकाणी त्याची माहिती पूर्ण असली पाहिजे की माझे हे अधिकार आहे. आणि त्या लोकांनी सुद्धा विचारायला पाहिजे की मला इतकं मी हे काम करतो तर मला याच्या बदल्यात सेफ्टी मेजर्स काय आहेत माझ्याकरता.
तर हे खूप छान हा मुद्दा आहे आणि ह्या विषयावर पुढे ही चर्चा अशी सुरू ठेवूया. पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सांगितलं की कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकार आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहायला हवं. तर आता काय नियम आहेत आपल्या कायद्यानुसार की जे कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवण्यात मदत करतात? दोघांबद्दलही सांगेन, म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचे स्पेसिफिक लॉज आणि जनरल जे सगळे कर्मचारी आहेत त्यांचे कॉमन लॉज. तर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क प्लेस याच्याकरता फॅक्टरीज ॲक्ट आहे, ज्याच्याबद्दल मी आता सांगितलं की जिकडे हे सगळं बघितलं जातं. एका जो कामगार आहे त्याच्याकरता त्याची सुरक्षितता, मग स्वच्छता. फक्त हा कायदा खूप सुंदर आहे. याच्यात फक्त सुरक्षितता म्हणजे फक्त त्यांनी मशिनरीवर कसं काम केलं पाहिजे किंवा हेड गिअर घातला पाहिजे की नाही, फक्त हे महत्त्वाचं नाही आहे. तर तो इतका वेळ तिकडे काम करतो, त्याचे वॉशरूम स्वच्छ पाहिजे, तो त्याचे जेवतो आहे ते स्वच्छ पाहिजे. जर का कुठले कर्मचारी आपल्या मुलांना, कधी कधी घरी कोणी नसतं बघायला, तर मुलांना घेऊन येतात, तर त्यांच्याकरता पण तिकडे छोटे छोटे पाळणाघरं असतात, झोपण्याची जागा असते, आराम करायला जागा असते. जो नाईट शिफ्ट मध्ये काम करतो त्याच्याकरता, म्हणजे या सगळ्या गोष्टी, सर्वांगीण गोष्टी त्या फॅक्टरीज ॲक्ट 1948 मध्ये घेतलेल्या आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की हा लॉ आता नवीन लेबर कोड्स इंट्रोड्यूस झाले, त्या हेल्थ अँड सिक्युरिटी कोड आहे. आणि जरुरी नाही आहे की तुम्ही काम करताना फक्त काही ॲक्सिडेंटच तुमच्यासोबत होईल. जसं कधी कधी ॲक्सिडेंट न करता एखाद्या विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे तुम्हाला तिथल्या वातावरणामुळे तुम्हाला आजार होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल कोणी फटाके बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये आहे किंवा कार्पेट विविंग इंडस्ट्रीमध्ये आहे, तर 15-20 वर्ष तुम्ही ती धूळ इनहेल करून करून, किंवा फटाके बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये जर का तुम्ही आहे तर ते जे तिथली सगळी जी डस्ट आहे ती तुम्ही इनहेल करून तुम्हाला त्याला म्हणतात ऑक्युपेशनल डिसीज, म्हणजे तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम, लंग्समध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. तर अशा पण गोष्टी, म्हणजे ॲक्सिडेंट इन्क्लूड्स एव्हरीथिंग, की तुमचं मशिनरीमध्ये हातपाय फसणं किंवा कुठली जड गोष्ट तुमच्या अंगावर पडून तुम्हाला इजा होणं, किंवा हे असं अगदी ऑक्युपेशनल डिसीजेस सुद्धा, तुम्ही आजारी पडलात तिकडे काम करून करून, त्या वातावरणामुळे आजारी पडलात, तर ते त्याच्यामध्ये आहे. सो फॅक्टरीज ॲक्ट आहे 1948. मग एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन ॲक्ट आहे. तर फॅक्टरीज ॲक्ट जो म्हणजे हेल्थ अँड सिक्युरिटी कोड बेसिकली, तर हे बघतं की तुम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटी मेजर्स दिले आहेत की नाही, आणि त्याच्यानंतर सुद्धा तुमचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही जो ॲक्सिडेंट झाला, मी उजव्या हाताने काम करते आणि माझा उजवा हातच कापल्या गेला मशिनरीमध्ये फसून, किंवा नंतर तो कापावा लागला इन्फेक्शन होऊन, तर मी लेफ्ट हाताने काम नाही करू शकत. आय वॉज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन उजवा हात. तर मग मी माझे किती प्रोडक्टिव्ह वर्ष वाया घालवीन आता, कारण की मी नाही काम करू शकत आहे उजव्या हाताने, आता काहीच नाही करू शकत आहे. तर मग अशा पद्धतीने माझं जो मला कॉम्पेन्सेशन मिळेल आहे ते अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जाईल की मी अजून किती वर्ष काम करू शकली असती, माझा काम फक्त उजव्या हातानेच करण्यासारखं होतं का, डाव्या हाताने मी ते नाहीच करू शकत आहे का, आणि हे सगळं बघून, माझं वय किती आहे हे सगळं बघून मला त्याच्यात कॉम्पन्सेशन दिलं जातं. आणि जर का कुठल्या कर्मचाऱ्याचे त्याच्यात मृत्यू झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये किंवा नंतर, तर त्याचे जे वारस आहेत, जे लिगल एअर्स आहेत, त्यांना त्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन मिळतं त्या कायद्यामध्ये, ज्याला म्हणतो आपण एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन, या दोन्ही केसेसमध्ये, ॲक्सिडेंट आणि मृत्यू. त्याच्यानंतर कमिंग टू मग पेमेंट ऑफ बोनस आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स आहे, तुमचा जो मालक आहे तो तुमच्याकरता एक विशिष्ट अमाऊंट इन्शुरन्समध्ये ठेवतो, मग प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युइटी आहे, हे सगळे त्यांच्या म्हणजे वेलफेअर करता हे कायदे आहेत. आणि जर का मला फक्त महिला कामगारांकरता सांगायचं आहे तर 2 विशिष्ट कायदे आहेत जे महिला कामगारांकरता आहेत. एक म्हणजे सगळ्यात पहिले जो आत्ता काही वेळापूर्वी आपण डिस्कस केला, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, आणि दुसरा म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट. हे 2 कायदे आहेत. 2 कायदे महिला कामगारांकरता. पण आता एक आणखीन गोष्ट आहे की जसं तुम्ही आता म्हणालात की सेक्शुअल हॅरेसमेंट आणि मॅटर्निटी बेनिफिट्स. मॅटर्निटी बेनिफिट्सबद्दल तर महिलांना बऱ्याचदा माहिती असते आणि त्या प्रयत्नही करत असतात की त्यांचा अधिकार त्यांना तो मिळावा. पण गोष्ट येते जेव्हा लैंगिक छळ हा तिथे असतो,
तर ह्याकरता कायदा जो आहे त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती आणि त्याकरता महिलेनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं बरं. ह्या दृष्टिकोनातनं काय सांगाल? मी लिगल आणि सोशल अँगल दोन्ही सांगेन. भारताच्या केसमध्ये मला असं वाटतं की जी विक्टिम आहे, जिच्यासोबत सेक्शुअल हॅरेसमेंट होते, खूपदा तिला कळतच नाही की तिच्यासोबत सेक्शुअल हॅरेसमेंट होते. स्पेशली ज्या तरुण एम्प्लॉईज आहेत, आणि मला खूप असं सांगावं असं वाटतं की जे आजकाल ज्याला आपण मिलेनियल्स किंवा जेनझी म्हणतो, तर आजकाल त्या मुली जेव्हा त्या एम्प्लॉईच्या ठिकाणी येतात, एम्प्लॉई बनून येतात, तर त्या लोकांना आपण ना, टू बी व्हेरी ऑनेस्ट, कॉमन फ्लर्टिंग चलताय, इतकं बोललं तर काय होतं, तर अशा गोष्टीनं त्यांना खूप त्या यूज टू झालेल्या असतात. तर त्यांना ती एक जी थिन लाईन आहे, जी मी म्हणते, जी रेष आहे, की इथे हे इनोसंट फ्लर्टिंग होतं की तू खूप छान दिसते आज असं म्हणणं, किंवा इनोसंट कॉम्प्लिमेंट ऑर फ्लर्टिंग, आणि दुसरीकडे की हा ना सेक्शुअली कलर्ड रिमार्क माझ्यावरती येतोय, म्हणजे मला बॉडी शेम केल्या जात आहे, किंवा माझ्या शरीराबद्दल वेगळे शब्द वापरून माझ्यावर बोलल्या जात आहे, कलर्ड रिमार्क्स आपण याला म्हणतो. याच्यातली त्या मुलीला किंवा त्या बाईला खूपदा लाईनच कळत नाही की तो माणूस असं बोलतो. तिला असं वाटतं की चलताय, हा तर माझा रोजचा कलिग आहे, कलिग्स आपले मित्र होतात, आपण त्यांच्यासोबत डब्बा खातो, आपण इतक्या दिवसभर तिकडे त्यांच्यासोबत असतो, काम करतो. तर ते जे चलता है वाला जो ॲटिट्यूड आहे, या गोष्टींमुळे ना त्यांना खूपदा कळतच नाही की आपल्यासोबत होतं काय. आणि बाय द टाइम मग हे तर मी इनडायरेक्ट हॅरेसमेंटबद्दल बोलते. जेव्हा डायरेक्ट हॅरेसमेंट्स होतात तुमच्या वरिष्ठांकडनं किंवा कलिग्सकडनं, वरिष्ठांकडनं तर अशा इतक्या शॉकिंग केसेस आहे की प्रमोशन्स करता किंवा मनासारखी ट्रान्सफर्स करण्याकरता किंवा ट्रान्सफर्स थांबवण्याकरता किंवा कुठला इन्सेंटिव्ह मिळवण्याकरता डायरेक्ट हॅरेसमेंट्स होतात. तर तेव्हा जसं तुम्ही मगाशी म्हटलं की खूपदा कंप्लेंट करण्याची इच्छा असून सुद्धा भीती असते, आणि या गोष्टीनं चार भिंतींच्या बाहेरच येत नाही. मी तिला भीती असते की एक तर माझी नोकरी जाईल, किंवा जे मला इन्सेंटिव्ह मिळणार आहेत ते मला मिळणार नाही, आणि ती खूपदा एकुलती एक कमावणारी स्त्री असते घरातली, किंवा आजकाल स्त्रिया इतक्या ओव्हर ॲम्बिशियस असतात की टू बी व्हेरी ऑनेस्ट दे लेट गो दीज थिंग्स, की ठीक आहे जाऊ दे. तर हे जो जाऊ दे, चलता है, भीती, किंवा मी बोलली तर काय होईल, माझ्यावर कोण विश्वास ठेवेल, माझ्या बाजूनी एव्हिडन्स द्यायला कोण येईल, माझी बाजू म्हणण्याकरता कोण येईल, हे सगळे असे चारी, म्हणजे हे लिगल प्लस सोशल हे सगळे फॅक्टर्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत असं मला वाटतं. ह्या विषयावर पण पुढेही चर्चा करू, कारण अतिशय महत्त्वाचा हा एक मुद्दा आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्या मुद्द्यावर आपण बोलतोच आहोत. चर्चा अशीच पुढेही सुरू ठेवूया. सध्या घेऊया एक विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. कामाच्या ठिकाणी रक्षा म्हणजे जीवन स्वास्थ्य सुरक्षा या विषयावर आपण चर्चा करतोय डॉक्टर चिन्मयी निमखेडकर यांच्याबरोबर. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी तुम्ही सांगितलं की कशा प्रकारचं मेंटल किंवा फिजिकल हॅरेसमेंट महिलांना सहन करावं लागतं, पण ह्या सगळ्या गोष्टींकरता आपल्या कायद्याकडून काय तरतुदी केलेल्या आहेत? कायद्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे काय हे सगळ्यात पहिले डिफाईन केलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना असं वाटतं, कॉमन अंडरस्टँडिंग अशी असते की सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे त्या बाईच्या मनाविरुद्ध जाऊन तिचे कन्सेंट नसताना तिच्या मनाविरुद्ध तिला हॅरेस करणं, तिला हात लावणं तिच्या अंगाला, बेसिकली इथून सुरू होतं सेक्शुअल हॅरेसमेंट असं सगळ्यांना वाटतं. पण सेक्शुअल हॅरेसमेंट ही फक्त शारीरिक नसून ही वर्बल आहे, ओरल आहे, मेंटल आहे आणि फिजिकल पण आहे. म्हणजे जसं तिच्या शरीराला हात सुद्धा न लावता तुम्ही त्या बाईकडे बघून किंवा तिला उद्बोधून, तिला संबोधन करून जर का तुम्ही असं काही सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स किंवा त्या पुरुषाची जी बॉडी लँग्वेज आहे तो असे काही जेस्टर्स करत असेल, हातवारे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये काही ऍक्शन्स अशा असतील, ती सुद्धा सेक्शुअल हॅरेसमेंट आहे. सेक्शुअल हॅरेसमेंट अगदी इथपर्यंत आहे की सगळे लोक सोबत बसले आहे आणि ती बाई माहिती आहे की ती अनकम्फर्टेबल आहे, तरी पण तिच्यासमोर मुद्दामून डबल मिनिंग जोक्स करणं, ज्याला आपण नॉनव्हेज जोक्स म्हणतो किंवा डबल मिनिंग जोक्स, किंवा असं काहीतरी मुद्दामून अश्लील शब्द तिच्यासमोर उच्चारणं, दिस ऑल्सो अमाउंट्स टू सेक्शुअल हॅरेसमेंट. म्हणजे फिजिकल सेक्शुअल हॅरेसमेंट तर खूप नंतर आहे, ती अगदी इथून सुरू होते की माहिती आहे की तिला आवडत नाही किंवा तिने नाही म्हटलंय, बरं हे एकदा झालं आणि तिने सांगितलं की हे मला आवडत नाही, माझ्यासमोर असं बोलू नका,
तरी परत तिच्या समोर हे असं करणं, वारंवार तिच्यासोबत असं करणं, काहीतरी कमेंट्स पास करणं, तिने काय कपडे घातले किंवा तिच्या बॉडी टाईपवरती कमेंट पास करणं, हे सगळं ऑल दिस अमाउंट्स टू सेक्शुअल हॅरेसमेंट. तर ते व्हर्बल पण आहे, ते फिजिकल पण आहे, असं दोन्ही आहे ते. तर एवढी सगळी आपल्याला जेव्हा कायद्याने सोय दिली आहे, पण जर का एखाद्या महिला कर्मचाऱ्याला कंप्लेंट करायची असेल तर कुठला, कारण सगळ्यात पहिली भीती हीच असते की माझ्याकडे एव्हिडन्स काय आहे किंवा माझं किती ऐकल्या जाईल, माझ्यावर किती विश्वास ठेवेल. तर अशा वेळेला महिलांनी काय करायला हवं? हो, मी आता म्हणजे ते सेक्शुअल हॅरेसमेंटला फक्त सांगून म्हणजे नुसतं कायदा म्हणतोय की असं असं आहे त्यांनी होत नाही, तर पुढे त्याला तो लोकांकरता आहे. तर जी महिला आहे जिच्यासोबत ते झालं आहे, सगळ्यात पहिले तिला त्याच्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे कोणाशी तरी. ती मे बी डायरेक्ट वरिष्ठाशी नाही बोलू शकत, पण ती आपल्या जे कलिग्स आहेत, जे तिचे सहकर्मचारी आहेत त्यांच्यासोबत ती बोलू शकते. आणि कधी कधी ती खूपदा असं डायरेक्ट येऊन कंप्लेंट नाही करणार, म्हणून जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक इन्स्टिट्यूशन तिथे एक कमिटी, हा कायदा आला 2013 मध्ये, 2013 पासून प्रत्येक इन्स्टिट्यूशनला, मग ती शैक्षणिक असो किंवा औद्योगिक असो, कुठे पण तिथे एक असं सेल फॉर्म केलेला आहे, एक छोटी संस्था, इंटरनल कंप्लेंट कमिटी फॉर्म केलेली आहे. ती जी कंप्लेंट्स कमिटी आहे तिचं काम आहे की माझ्याकडे कंप्लेंट येईलच, पण एक विशिष्ट ठराविक वेळानंतर इन्स्पेक्शन्स विचारणं की सगळं ठीक आहे ना, आणि त्याच्यानंतर मग कोणी महिला जर का कंप्लेंट घेऊन आली तर ती कंप्लेंट ऐकून घेणं, आणि त्या कंप्लेंटला कधी कधी खूपदा असं होतं की ते काहीच म्हणजे पुरावा नसतो, जे काही होतं ते इन चेंबर होतं, फक्त तो वरिष्ठ अधिकारी असतो जो तिला सेक्शुअली हॅरेस करत असतो आणि ती बाई असते आणि दरवाजा बंद असतो, आणि तो खूपदा अशा वेळेला तुमच्याकडे सीसीटीव्ही पण ही विल मेक शुअर की सीसीटीव्ही नाही काम करत अशा वेळेला. तर अशा वेळेला फक्त तुमच्याकडे पुरावा नाही आहे म्हणून ही कंप्लेंट तुम्ही पुढेच नाही घेणार का? तर ती जी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आहे त्या कमिटीमध्ये बायकांना कम्फर्टेबल वाटायला हवं, म्हणून तिथे महिला कर्मचारी पण असतात, महिला वरिष्ठ अधिकारी पण असतात की जेणेकरून त्याच्याशी बोलण्याकरता या बायकांना कम्फर्टेबल राहिलं. तर त्यांचं काम आहे की तिचे कंप्लेंट, ती जी बाईक तक्रार करते तिला सिरियसली ऐकून घेणं, तिच्या बाकीच्या सहकर्मचारी आहेत त्यांना स्वतःहून बोलून त्यांच्याकडनं, म्हणजे कोणी समोर येत नसेल तरी पण त्यांना बोलवून त्यांच्याकडनं ऐकणं, की कारण की या बाईसोबत अनुभव आला आहे तर कोणाला कोणीतरी हे कधीतरी बघितलं असेल, ऐकलं असेल. तर जर का डायरेक्ट एव्हिडन्स नाही आहे तर आजूबाजूच्यांचं ऐकून मला एव्हिडन्स मिळतोय का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि म्हणजे अशा पद्धतीने त्या कंप्लेंट्स घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर ऍक्शन होतं, एन्क्वायरी. पण बरेचदा असंही होतं की आपण सांगतो त्या कमिटी मेंबर्सना, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचते, पण प्रत्येक वेळेला ती ऍक्शन घेतल्या जाईलच त्याच्यावर, म्हणजे ऐकून घेतलं जातं तुमचं, पण ऍक्शन घेतल्या जाईलच असं काही सांगता येत नाही. तर अशा वेळेला मग काय करू शकतो आपण? ती जी कमिटी आहे ती व्यवस्थापनेनेच स्थापन केलेली असते. तर जेव्हा कमिटी मेंबर्स तुमचं ऐकत नाही आहे तर तेव्हा म्हणजे बाकीचे वरिष्ठ अधिकारी असतात, तुम्ही अगदी मग कितीही लेवलच्या वरिष्ठ अधिकारी तुम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट करू शकता की ही इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन केली आहे पण ही काहीच काम करत नाही आहे, तरी पण हे माझ्यासोबत होत आहे. आणि पॅरलली आपल्याला सरकारने दिलेली पोलीस यंत्रणा आहेच, तुम्ही अगदी प्रत्येक छोट्या करता म्हणजे इंटरनल गोष्टींकरता वारंवार पोलिसांकडे जाण्याची वेळच पडू नये. ऑलरेडी त्यांच्याकडे ते आर व्हेरी व्हेरी ओव्हरलोडेड, तर ते तर आहेतच तुमच्या मदतीकरता, पण तुम्ही इंटरनल लेवलवरती तुम्ही काय सॉल्व्ह करू शकता, म्हणून या कंप्लेंट कमिटी आहे. तर त्या काम करतच नसतील तर तुम्ही वरिष्ठांकडे कंप्लेंट्स करणं, अँड देन पोलीस आहेतच तुमच्या मदतीकरता, सरकारी यंत्रणा तुमच्या मदतीकरता आहेच, तर तुम्ही त्यांचे दरवाजे तुमच्याकरता नेहमी उघडे आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊच शकता कधी. पण अशा वेळेला एक मनात धाक कायम असतो जो सुरुवातीपासून आपण ज्याच्यावर बोलतोय की माझी नोकरी गेली तर काय. हो, मग जर कंप्लेंट मी केली आहे तर त्याचा इफेक्ट माझ्या नोकरीवर होऊ शकतो का, आणि अशा परिस्थितीत मग कायदा किती सपोर्टिव्ह असतो? बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा एकदम याच्यात, कारण की कायद्याने बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युली कायदा तर खूप 10 गोष्टी म्हणतो की असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, पण ऍक्च्युअलमध्ये काय होतं तर जेव्हा कंप्लेंट होते तेव्हा त्या अधिकाऱ्याला सांगण्यात येतं की तुमच्या विरुद्ध कंप्लेंट झाली आहे, आणि ती जी बाई आहे तिच्यावर म्हणजे तिचं नाव शक्यतो गोपनीय ठेवण्यात येतं की उगाच मग तिच्यावरती काहीतरी तो दूध खाऊन असेल, काहीतरी ऍक्शन घेणे शक्य ॲज फार ॲज पॉसिबल तिचं नाव गोपनीय ठेवण्यात येतं.
आणि जोपर्यंत ती कंप्लेंट सुरू आहे, जोपर्यंत सगळी कार्यवाही सुरू आहे, एन्क्वायरी सुरू आहे, तोपर्यंत त्या महिलेला म्हणजे कायदा म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं सांगण्यात येतं की तिची जी नोकरी आहे तोपर्यंत म्हणजे शी सेफ, जोपर्यंत एन्क्वायरी चालत नाही तोपर्यंत, आणि एन्क्वायरी नंतर पण की म्हणजे पुढे काय आहे, जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत तिची एक तर शक्यतो माहिती गोपनीय ठेवण्यात येते की कोणी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली किंवा अगदी कळलं तरी की तुम्ही रिव्हेंजफुल तिच्यावरती बदला घेण्याकरता तुम्ही तिच्यावरती काही कार्यवाही करू नाही शकत, जोपर्यंत सत्य काय आहे ते पुढे येत नाही. तर हे जो ॲक्ट आहे हा, इट एन्शुअर्स की असं नाही हो. पण हे मग प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किंवा हे सगळीकडे सारखं लागू पडतं का? सगळीकडे ही जे हा जो ऍक्ट आहे हा सरकारी कंपनी, सरकारी इन्स्टिट्यूशन्स, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स सगळीकडे हा कायदा कंपल्सरी आहे. आणि नॉट जस्ट की मला सांगायचं की हे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, तर फक्त कामगार ज्या बायका आहेत फक्त त्यांना नाही, याचे जे अधिनियम आहेत हे शाळा कॉलेजेसमध्ये पण ॲप्लिकेबल आहेत, जिथे मुली शिकतात. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जिथे मुली शिकतात तिथे पण हे कायदे, म्हणजे ज्या स्टुडंट आहेत त्यांच्याकरता पण सेम आहे सगळे लॉ. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स जेव्हा मी म्हणते तेव्हा स्टुडंट्स करता पण, कारण की स्टुडंट्स जिथे तुम्ही स्टुडंट्स सुद्धा अनफॉर्च्युनेटली स्टुडंट्स विक्टिम्स आहेत सेक्शुअल हॅरेसमेंटच्या स्वतःच्या शिक्षकांकडनं किंवा जे नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांच्याकडनं, अशा पण केसेस झालेल्या आहेत. तर कायद्याने म्हणजे फक्त एम्प्लॉई म्हणून नाही पण एनी वुमन ऑफ एनी एज, शाळा कॉलेज, इथे पण हा कायदा ॲप्लिकेबल आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जी माहिती देताय त्यानुसार आपण म्हणू शकतो की कायद्याने प्रत्येक महिलेला जन्मापासून सुरक्षिततेचा एक म्हणजे अधिकार दिलेला आहे स्वतः करता. खूप छान माहिती तुम्ही आम्हाला देताय. या विषयावर पुढेही चर्चा अशी सुरू ठेवूया. सध्या घेऊया एक विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी तुम्ही सांगितलं की जी वर्कप्लेस आहे तिथे महिलांनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल त्यांना, आणि कायद्याने काय काय त्यांना मदत केलेली आहे. पण एक आणखीन नवीन विषय आता असा व्हायला लागला आहे की जेव्हापासून आपण सोशल मीडियाचा वापर वाढला आहे तेव्हापासून बरेचदा सोशल मीडिया थ्रू सुद्धा महिलांना लैंगिक किंवा मानसिक छळाला सामोरे जावं लागतं. अशा वेळेला कायदा काय करतो? सेक्शुअल हॅरेसमेंट किंवा लैंगिक अत्याचार आपण म्हणतो तर तो जरुरी नाही आहे की तो एखाद्या स्त्रीला तिच्या वर्क प्लेसवरच होईल, जिथे ती काम करते तिथे. बाहेर तर असे किती सर्रास आपण उदाहरणं बघतो की जिथे तिच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक अत्याचार असेच शाब्दिक किंवा ॲक्च्युअल फिजिकल असे होत असतात. त्याच्यात आता या सोशल, जसं तुम्ही म्हटलं की सोशल मीडियानी एक उच्छाद मांडलाय अक्षरशः, कारण की खूप सोपं झालं आहे आता ॲक्सेस करणं आणि कोणी कोणापर्यंत कसंही पोहोचू शकतो. म्हणजे आधी आपण म्हणायचो की माझा पाठलाग करण्यात येतो तर तो माणूस तेव्हा ॲक्च्युअली फिजिकली माझ्या मागे मागे यायचा. आता सायबर स्टॉकिंगचं त्यांनी रूप घेतलेलं आहे. सायबर स्टॉकिंग म्हणजे ती फिजिकली तो व्यक्ती नाही आहे समोर, पण 10 वेळेला तिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती मेसेज करणं किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट सुद्धा आता सायबर प्लॅटफॉर्म्स थ्रू व्हायला लागली आहे. म्हणजे अश्लील मेसेजेस पाठवणं किंवा अगदी काहीही एखादा शब्द पण न लिहिता व्हॉट्सॲपवरती ज्या इमोजीज आहेत त्या इमोजीजला तुम्ही कसं वेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करून तुम्ही त्या स्त्रीला सेक्शुअली हॅरेस करण्याचा प्रयत्न करू शकता. याच्या पण अनेक तक्रारी आल्या. तर तो सेक्शुअल हॅरेस म्हणजे मग आता हा कायदा तर वर्क प्लेसबद्दल आहे, पण जो आपला भारतीय दंड अधिनियम आहे ज्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो, ज्याचं आता नवीन नाव भारतीय न्याय संहिता झालंय, त्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट एक वेगळा गुन्हा आहे. म्हणजे जी वर्क प्लेसमध्ये आहे तिच्याकरता हे प्लस भारतीय न्याय संहिताचे नियम, आणि जी काम नाही करत आहे, जे आउट ऑफ वर्क प्लेस आहे त्यांच्याकरता जो भारतीय न्याय संहितामध्ये स्ट्रिक्ट पनिशमेंट्स आहेत. सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ एनी काइंड, जी ओरल झाली आहे, मौखिक कसं पण कमेंट्स करून किंवा कसं पण डायरेक्ट इनडायरेक्ट, जी फिजिकल झाली आहे, आणि ऑनलाईन जी सायबर वेजच्या थ्रू झाली आहे, आणि त्याच्याकरता स्ट्रिक्ट पनिशमेंट्स दिले आहेत. आणि त्याच्याकरता आपल्या जे सायबर पोलीस आहेत आपले ते खूप त्याच्याकरता 24 तास कार्यरत असतात. अगदी याच्यामध्ये प्रॉब्लेम खूप येतो ॲक्च्युली, फक्त कारण की सायबर स्पेसमध्ये आयडेंटिटी कळत नाही खूप वेळेला. हो, बरेचदा काहीतरी खोट्या नावाने किंवा अशा ह्यानी सुद्धा तुम्ही बघा ना की लॉ हे सगळे प्रॉब्लेम्स ला उत्तर देण्याकरता खूप प्रयत्न करतोय, पण जशी जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होते त्यांनी नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जसं ऑनलाईन
हॅरेसमेंट सगळ्यात मोठं उदाहरण हो. आहे याचं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चेहराच दिसत नाही कोण आहे, किंवा चेहरा क्रॉप करून दुसराच व्यक्ती करतो असं दाखवण्यात येतं. तर त्याच्या पण अशा वेळेला म्हणजे महिला तर आहेच, पण ओव्हरऑलच स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरता काय काय आपण म्हणजे प्रयत्न करायला हवे किंवा कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या असं तुम्हाला वाटतं? म्हणजे दोन्ही ठिकाणी इथे दोन्ही ठिकाणाबद्दल याच्यात राहिलं. वर्क प्लेसमध्ये तर मी जसं सगळ्यात पहिलं सांगितलं की तुम्हाला कोणी सांगो न सांगो, तुम्ही जिथे काम करताय त्या जागेची आधी पूर्ण माहिती, की मी कुठे नोकरी घेणार आहे, कुठे नोकरी करायला मी हो म्हटलं आहे, तिथले वरिष्ठ अधिकारी कसे आहेत, ते आजूबाजूचं आहे, आजूबाजूचं वातावरण सगळंच. आणि मी मान्य करते की अगदीच तुमची गरजच आहे तर तुम्हाला तिकडे काम करणं भागच आहे, पण त्यातल्या त्यात मी तिथे स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकते. महिला कामगारांना रात्री 9 नंतर रात्रपाळीत जनरली महिला कामगारांना त्यांना अलाउड नाही आहे नाईट शिफ्ट करणं. तर असे सगळे नियम त्या लोकांना माहिती पाहिजे. तुम्हाला कोणी सांगण्याची वाट नका बघू असं माझं म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी महिलांनी स्वतः सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे किंवा घ्यायला हवाय स्वतःच्या सुरक्षिततेकरता. जेव्हा आपण इक्वालिटीवर बोलतोय हे की महिला पुरुष समान आहेत, मग स्वतःच्या सुरक्षिततेकरता आपण आपली जबाबदारी पण थोडीशी स्वीकारायला हवी, नक्की दुसऱ्याच्या भरोश्यावर राहावं. अगदी की कोणी मला येऊन कायदा समजावून सांगेल आणि सांगेल आपण स्वतः माहिती काढू शकतो, म्हणजे की कुठे कुठे आपल्याला काय काय प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याच्याकरता आपण जॉईन करताना HR किंवा जे काही तिथे असतात ऑफिसर्स त्यांच्याशी आपण ती माहिती घेऊ पण शकतो त्याही दृष्टीने. आणि आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालात की आता सगळ्यांकडे सध्या वर्क फ्रॉम होम हे कल्चर एक बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. अशा वेळेला सुद्धा महिला कर्मचाऱ्यांना विशेषतः कुठले नियम लागू पडतात आणि त्यांनी कसं सुरक्षित स्वतःला ठेवता येईल त्यांना? वर्क फ्रॉम होममध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटचं तर अशा त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती होईल, पण सेक्शुअल हॅरेसमेंटच्या पलीकडे जाऊन आपण फक्त इकडे सेक्शुअल हॅरेसमेंटबद्दल नाही बोलत आहे. मला असं वाटतं आपण इन जनरल ओव्हरऑल सेफ्टीबद्दल बोलतो. तर आता तो व्यक्ती आपल्या घरी बसलाय आणि अगदी पाहिलं तर एकदम सगळ्यात सुरक्षित वातावरणात तो काम करतोय, पण तरी सुद्धा हॅरेसमेंटच्या केसेस कशा होतात. तर मी इथे सेक्शुअल हॅरेसमेंटबद्दल नाही बोलत आहे. मी इथे म्हणजे काम तर ते फिजिकली सेफ, सेक्शुअली सेफ आणि मेंटली सेफ. तर इथे आता जेव्हा वर्क फ्रॉम होम कल्चर जेव्हापासून कोविडपासून सुरू झालं तर नवीन कंप्लेंट्स येऊ लागल्या. तुम्ही पाहिजे की मेंटल स्ट्रेस, प्रेशर, अगदी आत्महत्या करेपर्यंत प्रकरण पुढे गेलंय. आणि दॅट इज बिकॉज वर्क फ्रॉम होममुळे असं झालंय की तो कर्मचारी त्या व्यवस्थापनेत 24 तास अवेलेबल झाला. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम किंवा 2 वाजता शिफ्ट, कधी पण शिफ्ट संपते. म्हणजे आधी जे फिजिकल कामामध्ये होतं की मी 9 ते 6 चालले, मी 9ला निघणार, मी 6ला घरी येणार, माझे कामाचा तास ठरलेले आहे. वर्क फ्रॉम होममुळे कामाचे तासच ठरलेले नाही आहेत. तर तो एम्प्लॉई त्याला कधी पण अवेलेबल आहे आणि काम संपल्यावर त्यांनी म्हणजे अगदी, आणि हे दिस इज व्हेरी कॉमन इन सॉफ्टवेअर कंपनीज आणि इंडस्ट्रीज. तर काम संपवून तो आपला रिपोर्ट सबमिट केल्यावर पण त्याला कॉल करून तुम्ही सतत त्याची अवेलेबिलिटी खूप अगदी इझी झालेली आहे. आपणही ही चर्चा अशीच पुढे ठेवूया, पण सध्या घेऊया एक विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय कामाच्या ठिकाणी रक्षा म्हणजे जीवन स्वास्थ्य सुरक्षा. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे नियम असतात, पण त्यातनं एक आणखीन गोष्ट जी आपण आजकाल बघतो की कुठेतरी कर्मचारी सुद्धा या गोष्टी करता जबाबदार आहेत का, स्वतःचाच छळ करून घेण्याकरता. छळ म्हणजे जसं मी जर सुट्टीवर आहे आणि मला फोन येत आहेत ऑफिसमधनं, तरी सुद्धा मी ते घाई गडबडीने धाकात कुठेतरी येऊन ते सगळं काम करते, म्हणजे माझी सुट्टी मीच वाया घालवते, असं पण बरेचदा होतं. तर ह्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? अगदी हे खूपच बरोबर बोललात तुम्ही. कर्मचारी रिस्पॉन्सिबल आहे हे धाकापेक्षा मला असं वाटतं ही जे कुठेतरी कॉम्पिटिशन आहे ना, सतत मला प्रूव्ह करायचं आहे, माझ्यासोबतचा, माझ्या बाजूचा माझ्या समोर निघून जाईल, आय हॅव टू मेक माय सेल्फ अवेलेबल. मीच म्हणजे काम आलं की समोरच्याला मीच आठवली पाहिजे सगळ्यात पहिलं, की काम जर का आलं तर ते मीच पूर्ण करू शकते. ही जी सततची जी कॉम्पिटिशन आहे ना, तर मला असं वाटतं की कर्मचारी स्वतःला अवेलेबल करून देतात बरोबर अधिकाऱ्यांना, की हो तुम्ही म्हणा ठीक आहे, मी काम झाल्यावर सुद्धा हो तुम्ही मला कळवा ना, मी करेन ना. तर हे कुठेतरी त्यांनी सुद्धा स्वतः कुठेतरी
थांबवलं पाहिजे. आणि हे हे टू साइडेड आहे मॅम. जसं लॉज आहे ते जे अधिकाऱ्यांना आणि एम्प्लॉयर्सला सांगतात की तुम्ही असं करू नका, तुम्ही असं करू नका, तसं तो बॅलन्स कुठेतरी कर्मचाऱ्यांनी पण मेंटेन करायला पाहिजे, कारण की लॉज त्यांच्या सुरक्षिततेकरता बनले. बरोबर. तर अगदी मेंटल हॅरेसमेंट असो किंवा फिजिकल असो किंवा सेक्शुअल असो, कर्मचाऱ्यांनी सुद्धा कुठेतरी, महिला कर्मचारी किंवा अगदी पुरुष कर्मचारी सुद्धा मी म्हणेन, कुठेतरी नाही म्हणणं शिकायला हवं, आवाज उठवायला शिकायला हवं, भीती कुठेतरी बाजूला ठेवून. आणि याच्यातनं त्याच्या सहकर्मचाऱ्यांचा खूप मोठा एक रोल मी मानेन, की जर का ती खूप घाबरते आहे ती व्यक्ती, फॉर एक्झाम्पल लैंगिक छळाबद्दल एक बाईची कंप्लेंट आहे आणि ती खूप घाबरते आहे, त्या महिला कर्मचारी ती घाबरते समोर जायला, तर तिला तिच्या बाजूच्या सहकर्मचाऱ्यांनी तिला खूप साथ दिली पाहिजे, याच्यामध्ये तिला सपोर्ट केला पाहिजे. ते लोक स्वतः खूपदा माहिती असतं की असं झालंय, पण माझ्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतला जाईल म्हणून तो सुद्धा समोर येत नाही. तर अशा ठिकाणी मिळून हे सगळं, कारण की जे आज तिच्यासोबत झालं, देव न करो उद्या त्या व्यक्तीसोबत होऊ शकतं. बरोबर. तर तेव्हा म्हणजे असं कन्सेन्शुअसली हे झालं पाहिजे, सोबत मिळून झालं पाहिजे, असं मला वाटतं. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही जसं सुरुवातीला अगदी म्हणाला होतात, प्रत्येकाला टीम बॉन्डिंग किंवा टीम बॉन्डिंगचं महत्त्व स्वतःला जर माहिती असेल किंवा पटत असेल तरच हे सगळं शक्य होतं. अशा वेळेला एक आणखीन मुद्दा येतो, आणि स्पेशली महिलांच्या बाबतीत, की वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्स आजकाल आपण खूप बोलतो त्याच्यावर, पण ते साधणं प्रत्येकाला शक्य होत नाही, किंवा ते कुठेतरी करायचं असतं, शक्य करून घ्यायचं नाहीये असं काही. तर ह्याबद्दल काय सांगाल? वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्याकरता कोणता कायदा नाही आहे मॅडम. ते म्हणजे ते प्रत्येक ते स्वतःला करायचं, ते खूपच इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. की मला, आणि हे अगदी सगळ्यांना, तुम्हाला, मला, सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे, की मला कुठे थांबायचं आहे. माझ्या सगळ्यात पहिले माझी प्रायोरिटी काय आहे, माझी प्रायोरिटी सेट झाल्यावर मला कुठे थांबायचं. मला सगळंच, घर पण आहे, फॅमिली पण आहे, काम पण आहे, फंक्शन्स पण आहे, सोशल लाईफ पण मला मेंटेन करायचे, प्रोफेशनल पण. तर त्याला मला बॅलन्स कुठे करायचं हे स्वतः त्या प्रत्येक बाईनी ठरवायला पाहिजे. आणि मी हे म्हणणं खूप सोपं आहे. मी नेहमी म्हणते की हे बोलणं खूप सोपं आहे एका सुरक्षित वातावरणात बसून, असं जे ऍक्च्युली ज्यांना दुसरा काहीच पर्यायच नाही आहे त्या लोकांना हे तर करावंच लागतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपला जो समाज आहे त्याची मेंटॅलिटी, ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो, तर इथे फक्त त्या व्यक्तीबद्दल नाही आहे, हे पूर्ण सोशल आहे, की तिच्या घरचे, ज्या सोसायटीत ती राहते, या सगळ्यांचा तिला पाठिंबा, त्या स्त्रीला पाठिंबा, किंवा तिचं त्यांच्याशी असलेलं रिलेशन. सो वर्क लाईफ बॅलन्स करता हे सगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. आणि मी फक्त वर्क लाईफ बॅलन्सच्याही पलीकडे जाऊन सांगेन, ज्या आपण कंप्लेंट्सबद्दल बोलतोय किंवा सेफ्टी आणि याच्याबद्दल बोलतोय, या सगळ्या याच्यात सुद्धा मेंटॅलिटी हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. तिचा छळ करणारा अधिकारी असो किंवा सहकर्मचारी असो किंवा अजून कोणी रस्त्यावरती तिला छेडणारा व्यक्ती असो, या सगळ्याच्या तुम्ही त्या बाईबद्दल काय विचार करता, तुम्ही तिच्याबद्दल हाऊ डू यू लुक ॲट हर, हाऊ डू यू ऑब्जेक्टिफाय हर, हा खूपच महत्त्वाचं आहे इकडे. तुमची मेंटॅलिटी, बेसिकली सोसायटीची मेंटॅलिटी आणि तिचं बॅकग्राऊंड, आणि नंतर ती ते सगळ्याशी भांडून जेव्हा ती त्या काम करायला येते, मग तेव्हा एम्प्लॉयर तिचा फक्त एम्प्लॉयर नसतो, तर एक त्यांच्या एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये एक वेगळं नातं असतं, की जसं एक टीचर नेहमी बघेल की माझा स्टुडंट जो आहे, माझा विद्यार्थी आहे, तो सेफ फील करेल माझ्यासोबत. तर असं फिड्युशरी नातं एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये पण निर्माण होतं, की एम्प्लॉयरचं काम फक्त तिला पगार देणं आणि तिला सोयी उपलब्ध करून देणं नाही आहे. माझ्या एम्प्लॉयमेंटमध्ये इतके सारे लोक काम करतात आहे, ते खुश आहेत का, ते स्वतःला सेफ फील करतात आहे का, हे त्यांनी बघणं. म्हणजे प्रत्येक लिगल अँगलला ह्युमॅनिटेरियन अप्रोच असला, त्याची एक त्याला किनार असली, तर आय थिंक हे प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. मला कुठल्या कायद्यांची गरज नाही लागणार आणि कोणत्या कमिटीची गरज नाही लागणार. एक सेफ वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कंपनीनी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात किंवा कुठली पावलं उचलायला हवी असं तुम्हाला वाटतं? आजकाल तर सगळ्या कंपनीजमध्ये हे फॉलो करतात की जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही वाटायला पाहिजे म्हणून अगदी व्यवस्थापनेपासूनच हेड ऑफिसर्समध्येच तिकडेच महिला असतात. म्हणजे दे फील रिप्रेझेंटेड, की वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पण महिला आहेत, दे फील सेफ, दे फील कम्फर्टेबल, की मला काही पण झालं तर बोलतील. म्हणजे अगदी इथे या व्यवस्थापनेच्या लेवलच्या
गोष्टी झाल्या. आजकाल मग तुम्हाला माहिती असेल की सगळ्या कंपनीजमध्ये HR पॉलिसीज राबवण्यात येतात की खूप काम झालं तर महिन्यातनं एकदा किंवा 2-3 महिन्यातनं एकदा त्यांना रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज, मेंटल हेल्थ करता त्यांना अगदी म्हणजे कंपनीच्या बाहेर दुसरीकडे कुठे आउट स्टेशन जाऊन त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटीज, गेम्स किंवा असं काही एक अशा पॉलिसीज होतात. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ अवेअरनेस कॅम्प्स असतात, लिगल अवेअरनेस कॅम्प्स असतात. अशा खूप गोष्टी सतत रेग्युलरली सुरू असतात. तुम्ही सगळी माहिती महिला, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला दिली आहे. जाता जाता एक संदेश जर का आमच्या प्रेक्षकांकरता द्यायचा झाला तर काय संदेश द्या? जसं आपण आता सगळं वर्क लाईफ बॅलन्स आणि या सगळ्याच्याबद्दल बोललो, तर कायद्यांनी तुमच्याकरता खूप तरतुदी केल्या आहे. सरकारी यंत्रणा तुमच्या सोबत आहे. मला असं वाटतं की फक्त सरकारी यंत्रणेला दोष देऊन पुढे काही होत नाही असं म्हणण्यापेक्षा कुठेतरी आपण आपल्या लेवलवर सगळ्यात पहिले सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. कारण की जी गोष्ट आजपर्यंत तुमच्यासोबत झाली नाही ती कधी होणार नाही असं नाही. तर कुठेतरी स्वतःला समोर जाणं, खूप पुढे जाऊन न भीती बाळगता पुढे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. नाही म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. मग मगाशी आपण डिस्कस केलं की आजकाल जो सगळ्यांचाच, तरुण मुली असो किंवा फॉर दॅट मॅटर थोड्या अजून त्यांच्या पलीकडे वयस्कर, जो चलने दो ॲटिट्यूड झालाय की काही बोललं तरी चालतं, जाऊ दे, जोक आहे. तर तिथे कुठेतरी ती लाईन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या स्वभावातनं किंवा बोलण्यातनं किंवा आचरणातनं समोरच्याला असं चुकून सुद्धा इतकी लिबर्टी देऊच नका की की तो तुमच्यावर काही समोरचा बोलतील. म्हणजे असं खूपदाही असं कधी नाही होत, तरी त्याचा दुरुपयोग केल्याच जातो हे मला 100% मान्य आहे. पण आपण आपल्याकडनं काय करू शकतो हे. आणि त्याच्यानंतर कायद्याने तुमच्याकरता इतक्या साऱ्या तरतुदी केल्या आहेत, तर त्याची माहिती तुम्ही ठेवा. आणि ही माहिती कशी मिळेल, तर प्रत्येक वेळेला पुस्तक उघडून बघण्याची गरज नाही आहे. आजकाल सोशल मीडियाला सगळे लोक नावं ठेवतात, पण आय थिंक सोशल मीडियानी हे जे जागरूकता निर्माण करण्याकरता सोशल मीडिया खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. सतत तुम्ही लोक, आपण रील्स सुरू असं यूट्यूब, तर तुम्ही काही वाचायचं नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा एनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म याच्यावरती तुम्हाला अनेक लेक्चर्स ऐकायला मिळतील. छोट्या छोट्या अगदी 1.5 2 मिनिटाच्या याच्यातनं तुम्हाला सार मिळेल सगळ्या माहितीचा. आणि आजकाल सरकारने सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये कंपल्सरी केल्या, जे आपण बोलतोय तसं त्याच्यावरती कंपल्सरी लेक्चर्स आजकाल होतात. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंटवर स्पेशली ते मॅन्डेटरी असतं. तर ह्या सगळ्या लेक्चर्स अटेंड करणं, माहिती मिळवणं, आणि माहिती मिळाल्यावरती पुढे त्याची अंमलबजावणी तुम्हालाच करायची आहे, तर ती करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही माहिती तर खूप छान दिलीच, पण संदेश आणखीन छान. कारण की शेवटी काय, तर प्रत्येकाला स्वतःची पण अशी एक जबाबदारी आपण आपली घ्यायला हवी आहे, आपल्या सुरक्षिततेची घ्यायला हवी आहे. हेच एक सार आजच्या या चर्चेतनं निघतंय असं मी म्हणेन. आपण इथे आलात आणि इतकी छान सगळ्यांना माहिती दिली त्याकरता खूप धन्यवाद.